मंडळी, आपल्या घरात सुखसमृद्धी राहावी व सर्व काही चांगलं राहावं म्हणून आपण वास्तू टिप्स किंवा वास्तू उपाय आपल्या घरात करतच असतो. सर्वच जण करत असतो. काही क्रिस्टल आणू आपण किंवा एखाद्या रेमेडीज करू आणि ह्या गोष्टी आपण घरात नक्कीच करत असतो, कारण सुखसमृद्धी राहावी, उन्नती व्हावी आपली आपल्या करिअर वाईज किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये. तर अशाच रिलेटेड मी आज वास्तू टिप्स तुम्हाला सांगणार. खूप सोपी आहे, प्रत्येक जण करू शकतो, काही ह्याच्यात खर्च नाही अशी वास्तू टिप्स आहे. तर आपल्याला करायचं काय, आपल्या किचनचे रिलेटेड म्हणजे जर तुम्ही माता भगिनी असाल तर ज्या वेळेला तुम्ही जेवण बनवताय त्यावेळेला आपल्याला माता अन्नपूर्णाचं स्तोत्र पठण केल्यानंतरच जेवण बनवायला जायचं आहे. तर जर का तुम्हाला ते स्तोत्र येत जरी नसेल ना, तरी तुम्ही स्पीकर किंवा तुमचं ब्लूटूथ स्पीकर इत्यादी गोष्टी असेल ह्यावर जरी लावून तुम्ही जेवण बनवलं तर खूप छान. कारण आजकाल ते आई कुठे काय करते किंवा इत्यादी असे कुठल्या ना कुठल्या तरी, म्हणजे मी पर्टिक्युलर सिरियलचं कोणाचं नाव नाही घेणार, पण जे कोणी आहे म्हणजे असे सिरियल बघून कुठेतरी जेवण बनवण्यापेक्षा अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र पठण करून जर का आपण जेवण बनवलं तर नक्कीच ते सात्विक भोजन असेल. आणि नक्कीच आपण आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जसं खाणार आणि आपण तसंच बनणार. त्यामुळं आपण आपल्या मुलांना जसं अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र पठण केलेलं शुद्ध आणि सात्विक भोजन जर का दिलं तर नक्कीच त्यांच्या अभ्यासामध्येही प्रगती होईल, प्रत्येकाचीच प्रगती होईल व वृद्धी सुद्धा होईल आपल्या घरात. नक्की हा उपाय करून बघा.